नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या महत्त्वाच्या न्यूज बघण्याआधी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमधली लिंक वापरू शकता आणि तसंच फेसबुकवरही आपला ग्रुप आहे तोही फॉलो करू शकता. दुसरी महत्त्वाची याच्यामध्ये बाब आहे, आजच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी न्यूज होती ती WHO संबंधीची आहे की USने WHOला सोडचिठ्ठी दिलेली आता आणि याच्या संबंधीचे जे काही बेसिक डिटेल्स आहेत ऑलरेडी डोनाल्ड ट्रम्प जे आहेत त्यांनी हे आधीच क्लिअर केलं होतं. त्यांनी व्हाईट हाऊसच्या बाहेर जी पत्रकार परिषद झाली होती त्याच्यात म्हटलं होतं की बाबा WHO ही टोटली कंट्रोल बाय चायना, म्हणजे 100% जो काही सगळा कंट्रोल आहे तो चीनचा आहे आणि त्याच्यामुळे WHO फक्त चीनसाठी काम करतं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना सोडचिठ्ठी देतो. तर याच्या संबंधी एक बेसिक खूप प्रॉपर जे आहे ते सेपरेट लेक्चर मी आज घेईल, तर ते तुम्ही बघा. बाकी टोटल केसेस कालच्या 24 तासामध्ये 8,220 आहे, 260 डेथ आहेत. तर 8,520 ह्या 24 आवरमधल्या सर्वात जास्त केसेस आहेत आतापर्यंतच्या, कारण आतापर्यंत आपण 7,000 प्लस वगैरे केसेस बघत होतो, आता ही जास्त झाली आहे संख्या. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब, महाराष्ट्रामधली संख्या जी आहे ती अजून त्याच हिच्यावर आहे, 2,940 महाराष्ट्रामध्ये आहे. ओके, तर अनलॉकिंग द कर्व्स आता अनलॉक 1.0 आलेलं आहे बघा. ॲक्च्युली याला टाळेबंदी 5 पण म्हटलं गेलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. याला अनलॉक 1.0 गव्हर्नमेंटनी म्हटलेलं आहे. तर या दोन्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, लॉकडाऊन 5 किंवा अनलॉक 1.0. ओके, तर काही ठिकाणी आता हे लॉकडाऊन 5 म्हणून पण आलेलं आहे. सो अनलॉक 1.0 याच्यामध्ये काय काय होणार आहे, 1 जून ते 30 जूनपर्यंत हे असणार आहे, अनलॉकिंग केलं जाणार आहे. याचा अर्थ काय आहे ना, ही टाळेबंदी कंटिन्यूच आहे. अनलॉक जरी असलं तर त्या गोष्टी कंटिन्यू राहतील, काही गोष्टीत फ्लेक्झिबिलिटी आहे. 1 जूनपासून नो मोर रेड, ऑरेंज अँड ग्रीन झोन्स. ओके, आता रेड, ऑरेंज, ग्रीन असं जे काही क्लासिफिकेशन होतं ते असणार नाही. त्याच्या जागी फक्त कंटेनमेंट झोन्स असतील, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नो मोर परमिट सिस्टीम फॉर इंटरस्टेट मूव्हमेंट ऑफ व्हेकल्स. जर तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल तर त्याच्याकरता कुठल्या पासची गरज तुम्हाला आता नसणार आहे. त्याच्यानंतर नो रेस्ट्रिक्शन ऑन मूव्हमेंट विथिन आउटसाईड द स्टेट. आता बघा, कसल्याही पद्धतीची मूव्हमेंट तुम्हाला म्हणजे त्याच्यावर रेस्ट्रिक्शन्स नसणार आहे. आयदर तुम्ही राज्यामध्ये प्रवास करू शकता किंवा राज्याच्या बाहेर प्रवास करू शकता, त्याच्यावर कसलेही प्रतिबंध नसणार आहेत. त्याच्यानंतर 8 जूनपासून म्हणजे 7 दिवस हे अशा पद्धतीने चालेल. 8 पासून मॉल्स, रेस्टॉरंट, त्याच्यानंतर जे काही रिलिजियस स्पेसेस आहेत, मंदिर असेल, चर्च असेल, मशीद असेल, तर ते ओपन केले जातील. फक्त कंटेनमेंट झोन जे आहेत, जिथं मोठ्या प्रमाणावर पेशंट्स आहेत ते सोडून बाकी सर्व दूर धार्मिक स्थळंसुद्धा ओपन होणार आहेत. त्याच्यानंतर जुलैमध्ये शाळा उघडायच्या किंवा नाही, किंवा बाकीच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्याच्या संबंधीचे निर्णय घेतले जातील, तर ते जुलैमध्ये आहे. पण एकंदरच जूनमध्ये ह्या गोष्टी असतील. त्याच्यानंतर काय अलाउड नाही आहे, एक तर बार अलाउड नाही आहेत, जिम्स अलाउड नाही आहे, एंटरटेनमेंट म्हणजे सिनेमा वगैरे ते अलाउड नाही आहे. ओके, त्याच्यानंतर मेट्रो रेल नाही आणि इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हलसुद्धा नसणार आहे. ओके, आंतरराष्ट्रीय. त्याच्यानंतर नाईट कर्फ्यू जो आहे, जो सुरुवातीला जो होता लास्ट याच्यामध्ये ते 7 ते 7 होता. रात्री 7 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू होता, बाहेर फिरणं अलाउड नव्हतं. ते आता रात्री 9 ते सकाळी 5 करण्यात आलेलं आहे. या कालावधीत तुम्ही बाहेर फिरणं अपेक्षित नाही आहे. त्याच्यानंतर फेस मास्क आणि सोशल डिस्टन्स मॅन्डेटरी आहे. वर्क फ्रॉम होम प्रेफरेबल आहे. जे लोक शक्य आहेत घरून काम करू शकतात त्यांना ती मुभा तुम्ही देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता याला बघा, टाळेबंदी 5.0 असं पण आहे बऱ्याच ठिकाणी उल्लेख याचा, किंवा अनलॉक 1.0. ओके, या दोन्ही गोष्टी नीट लक्षात ठेवा. 30 जूनपर्यंतचा कालावधी आहे. 8 जूनपासूनचं काय निर्बंध असणार ते आपण बघितलं, रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी आताचा अनलॉक 1.0 आहे तर तो राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण कायद्याअंतर्गत आहे ह्या टाळेबंदीची अंमलबजावणी. त्याच्यामुळे करोना संदर्भातले अंतिम निर्णय जे आहेत ते केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घेतले जातील, कारण आत्ताची जी सगळी प्रोसेस आहे ती राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत चालू आहे, जे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. MCQ करता हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आंतरराज्यीय प्रवासाला मुभा आहे. तुम्हाला ज्या काही विशेष रेल्वे गाड्या, श्रमिक रेल्वे गाड्या, प्रवासी विमानं सुरू राहतील, पास घेण्याची गरज नाही.
आर्थिक व्यवहारांना गती देण्यासाठी 8 जूनपासून काय काय सुरू होणार ते मी तुम्हाला सांगितलं. पर्यावरणामध्ये काळविटांसंबंधी आलेलं आहे बघा, की काळविटांचा जो अधिवास आहे तिच्यावर अतिक्रमण होतं आहे आणि वर्षभरात सुमारे 150 काळविटं मेलेले आहेत, त्यांचा मृत्युमुखी पडलेले आहेत. आता याचं रिझन्स काय आहेत? त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केलं जातं आहे. मग आता याच्यात काय केलं जातं की तिच्यात कायम गवत असणं महत्त्वपूर्ण आहे. ऑब्वियसली तिथं काळवीट आहे तर काळविटाला खाण्यासाठी गवत लागणार आहे, परंतु अशा ठिकाणी सागवान, बाभूळ, बांबू याची लागवड करण्यात येते आणि अतिक्रमण, कन्स्ट्रक्शन अशा गोष्टी होत आहेत. याच्यामुळं काय होतं ना की तिथं जर गवतच राहणार नाही तर ते काळवीट कुठं राहणार? ते दुसरीकडे जाईल, ते मानवी वस्तीमध्ये येऊ शकतं. म्हणजे साधी गोष्ट आहे. काल आपण ते डेझर्ट लोकसचं लेक्चर बघितलं बघा, जे टोळ धाड आपण बघतोय तिच्या संबंधी आज हिंदूला पण आलेलं आहे, पण आपण ते मुद्दे कालच कव्हर केलेले आहेत सगळे. त्याचं सेपरेट लेक्चर ऑलरेडी आपण बनवलेलं आहे. तर असं पहिल्यांदा होतं आहे की मोठ्या प्रमाणावर ते जे लोकस्ट आहेत ते शहरामध्ये येत आहेत. का येत आहेत? तर शेतं खाली पडलेली आहेत, त्यांना खाण्यासाठी काही नाही आहे. सेम इथं सिच्युएशन जे आहे की काळवीट जे आहेत तर त्यांच्या अधिवासात गवतच नसणार आहे, तर ते इकडं तिकडे जातील आणि मग त्याच्या न्यूज येतात की शहरामध्ये दिसलं काळवीट आलं वगैरे. याच्यासाठीची महाराष्ट्रातली अभयारण्य जर तुम्ही बघितली तर देऊळगाव, रेहेकुरी, कारंजा, सोहळ, तर हे काळविटांसाठीची अभयारण्य महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या संवर्धन प्रकल्पासाठी प्रयत्न पण चालू आहे. ममदापूर नावाचं ठिकाण आहे, एडशी रामलिंग नावाचं ठिकाण आहे. तर हे ठिकाणं तुम्ही लक्षात ठेवा MCQ करता. हे वरचे 2 आहेत ते अभयारण्य आहेत है ना. अभयारण्यामध्ये कसं असतं की आता टिपिकल स्पेसिसवर फोकस केला जातो. म्हणजे तुम्हाला अभयारण्य, त्याच्यानंतर नॅशनल पार्क, ह्या बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. बेसिक त्याचं काळवीट जे आहे ते IUCNच्या यादीमध्ये लिस्ट कन्सर्न म्हणून त्याची नोंद आहे, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर म्हणजे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलाही प्राणी न्यूजमध्ये आला तर लगेच त्याचं IUCN बघून ठेवायचं. भगवान श्रीकृष्णाचं आवडतं हरिण म्हणून काळविटाकडे बघितलं जातं. मळसूत्राकार शिंग असतात त्याची आहे ना, स्पायरल, आणि ही शिंगांसाठी त्यांची शिकार केली जाते. घरामध्ये वगैरे सजावटीला लोक लावतात, दिवाणखान्यात स्पेशली. दमा आणि इतर छातीचे रोग शिंगाने बरा होतात असं समज आहे, तिच्यामुळे त्यांची शिकार होते. जसं पँगोलिनच्या बाबतीत आहे बघा, हा ना, चायनामध्ये मोठ्या प्रमाणावर पँगोलिनची शिकार होते. सर्वात जास्त ट्रॅफिक मॅमल आहे ते. का? तर त्या पँगोलिनच्या ज्या स्केल्स आहेत त्या स्केल्समध्ये कॅन्सर बरा होतो किंवा बाकीचे आजार बरे होतात असं लोकांमध्ये समज आहे. ॲक्च्युली आपण तेही बघितलं होतं की ते केराटिन फायबर असतं. जसं तुमचं केस आहे तसं त्याचं अंगावरची स्केल आहे. म्हणजे केस जरी खाल्ले चायनीज लोकांनी तरी काय फरक होणार नाही. आता बघा, करोना व्हायरस हा एअरबॉर्न आहे का बाबा? एअरबॉर्न ट्रान्समिशन होऊ शकतं का बाय एरोसोल्स? म्हणजे पहा, आता तुम्ही ज्या वेळेस खोकता, शिंकता तर तुमच्या तोंडामधून जे काही ड्रॉपलेट्स बाहेर पडतात, या ड्रॉपलेट्समधून ते होऊ शकतं का? तर नक्कीच होऊ शकतं. ओके, तर ही एक महत्त्वाची बाब आहे या सगळ्या रिसर्चमधून समोर आलेली. ओके, तर तिच्यामुळे हिच्यामध्ये पण टिपिकल एक साईज पाहिजे त्या ड्रॉपलेटची. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही जर बघितलं तर जे काही स्मॉलर ड्रॉपलेट्स असतात स्पीचच्या दरम्यान वगैरे, तर ॲक्च्युली त्याच्या खूप प्रॉपर साईज जर असली तर त्या केसमध्ये ते वर्क होऊ शकतं. म्हणजे आता ह्या स्टडीवरून जर बघितलं तुम्ही तर 500 मायक्रॉनचा जो ड्रॉपलेट असतो, म्हणजे जो लार्ज ड्रॉपलेट असतो, तो जास्त लाँग ट्रॅव्हल करू शकत नाही, कारण त्याला वेट आहे आणि त्याच्यामुळे तो ग्राउंडवर एका सेकंदात खाली पडतो. तर हे लक्षात ठेवा, 500 मायक्रॉन. ओके, 500 मायक्रॉन जो आहे तो जास्त राहू शकत नाही. पण 5 मायक्रॉनचा जो ड्रॉपलेट असतो तर तो जवळपास 9 मिनिट हवेमध्ये असतो. तर ह्या अशा काही बेसिक बाबी आहेत. तर नक्कीच हवेतून याचा प्रसार होतो का कोविड-19चा? तो होतो, कारण SARS-2च्या वेळेस पण ह्या काही गोष्टी समोर आल्या होत्या. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे की सुपर स्प्रेडर. आता सुपर स्प्रेडरवर मी सेपरेट लेक्चर ऑलरेडी बनवलेलं आहे. आपल्या चॅनलवर जे प्लेलिस्ट आहे तिच्यात कोविड-19ची प्लेलिस्ट बघा. आता सुपर स्प्रेडर काय असतात? कितीतरी लोक असे असतात ज्यांना कसलंही सिम्पटम कोविड-19चं दिसत नाही, पण ते पॉझिटिव्ह असतात आणि त्याच्यामुळे जे कोविड-19चे सिम्पटम्स त्यांना दिसत नसतात. मग आता अशा व्यक्ती ज्या असतात त्या नॉर्मली इकडं फिरणं, लोकांशी बोलणं, आणि ज्यावेळेस सिम्पटम दिसतच नाही तर कुठलीही व्यक्ती जाऊन ट्रीटमेंट घेणार नाही आहे. आणि त्याच्यामधून काय होतं की ही लोक खूप साऱ्या लोकांना कोविड-19 देऊन जातात. म्हणजे जो याला सुपर स्प्रेडर म्हटलं जातं. तो स्वतः असिम्प्टोमॅटिक आहे, परंतु तो इन्फेक्टेड आहे आणि तो सगळ्या दूर जाणार आणि लोकांशी भेटणार, बोलणार, तिच्यातून कितीतरी लोक कोविड पॉझिटिव्ह होतील. तर या लोकांना जे असतं ते सुपर स्प्रेडर म्हटलं जातं. सुपर स्प्रेडर
च्या संबंधी परत हे आर्टिकल आलेलं आहे. तर ह्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजेत. सुपर स्प्रेडरचं सेपरेट लेक्चर आपण बनवलेलं आहे, तर ते मी परत ग्रुपवर पोस्ट करेल. पण हे तुमचं हे आहे की तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघा जर बघितलं नसेल तर. ओके. चंद्रकांत मेहेंदळे, वय वर्ष 77, ज्येष्ठ रंगकर्मी होते. रंगभूमी, मालिका, चित्रपट असा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांच्याकडं. गणरंग संस्थेबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. आभाळमाया या मालिकेचं सहलेखन त्यांनी केलेलं आहे. सो चंद्रकांत मेहेंदळे, वय वर्ष 77, यांचं निधन झालेलं आहे. प्रभाकर नाईक साटम, वय वर्ष 91, ज्येष्ठ वस्त्र कलावंत होते ते. टॅपेस्ट्री आर्टिस्ट, तर असंही काही असतं वस्त्र कलावंत वगैरे, तर ते प्रभाकर नाईक होते. आणि यांचा मोस्ट ऑफ द काळ जो आहे तो जपानमध्ये केलेला आहे. जे स्कूल ऑफ आर्ट्सचे स्टुडंट आहेत ते. फोर्ब्सची जी यादी आलेली आहे तिच्यामध्ये विराट कोहली एकमेव भारतीय क्रीडापटू आहे. आता ही फोर्ब्सची जी यादी आहे तर ही 100 क्रीडापटूंची यादी आहे की जगात सर्वात जास्त मानधन मिळवणारे क्रीडापटू हिच्यात आहेत. विराट कोहलीचा क्रमांक जो आहे तो 66वा क्रमांक आहे त्याचा, 66. आता 2019मध्ये विराटचा क्रमांक ह्याच लिस्टमध्ये 100वा होता. 2018मध्ये 83वा होता. तर 2020मध्ये त्यांनी बरीच प्रगती केलेली आहे. 19च्या तुलनेमध्ये 34 घरांनी तो परत वर गेलेला आहे. या फोर्ब्सच्या लिस्टमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या या क्रीडापटूंमध्ये पहिला क्रमांक रॉजर फेडररचा आहे, टेनिसपटू. दुसरा क्रिस्टियानो रोनाल्डोचा आहे, फुटबॉलपटू. आणि तिसरा आहे लिओनेल मेसी, फुटबॉलपटू. याच्यामध्ये कुठलीही महिला क्रीडापटू तुम्हाला दिसणार नाही. ओके. तर हे आपल्याकडेही होतं शेतामध्ये बघा मजुरीला, की स्त्रियांना हे जे पुरुषाच्या तुलनेमध्ये कमीच मिळत असतं. त्याच्यामुळे ह्या लिस्टमध्ये तुम्हाला महिला मिळणं फार कठीण आहे. मग ही इम्पॉवरमेंट इकॉनॉमिकली झाली तर ह्या लिस्टमध्ये महिला येणं अपेक्षित आहे त्या काळामध्ये, जर तुम्ही त्या पद्धतीने इम्पॉवरमेंट करत असाल तर. PM केअर्स निधी, ऑलरेडी PM केअर्स निधीवर मी 2 लेक्चर घेतलेले आहेत. एक सेपरेट PM केअर्सवर आहे आणि एक PM केअर्स आणि PM नॅशनल रिलीफ फंड जो आहे दुसरा, या दोघांमधल्या डिफरन्सेसवर घेतलं होतं. जर हे बघितले नसतील तर हे नक्की बघा. मी ते परत एकदा पोस्ट करतो, कारण हे इतकं चर्चेमध्ये आहेत. कारण PM केअर्सबद्दल ट्रान्सपरन्सी नाही ही तिच्यावर टीका होते आहे. PM केअर्समध्ये नेमकं किती पैसे गेलेत, काय गेलेत, आपण मागे बघितलं होतं. 3100 म्हणजे 3100 करोड रुपये तिच्यातून बाहेर स्पेंड केले गेले होते. त्याच्यानंतर कसलीही न्यूज नाही आहे. तर आता माहितीच्या अधिकारामध्ये लोकांनी इथं माहिती अधिकारात माहिती मागवली होती PM केअर्स निधीबद्दलची. तर PMO जी आहे, पंतप्रधान कार्यालय, त्यांनी सांगितलं की पब्लिक ऑथॉरिटी हा निधी नाही. PM केअर्स हा पब्लिक ऑथॉरिटी नाही आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती अधिकाराच्या कक्षेत हा येतच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काही दिलं जाणार नाही. याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघा. पण या वेबसाईटवर किती पैसे आलेत, किती गेलेत, त्या संबंधीचं डिस्क्रिप्शन जे आहे ते नाही, अशीही ओरड एकीकडे होते. तर एकंदरच याबद्दलचे जे लेक्चर्स आपण केलेले आहेत ते नक्की बघा. ते मी परत एकदा पोस्ट करून देईल ग्रुपवर. ललिता ताम्हणे, वय वर्ष 60, निधन झालेलं आहे. जस्ट सिनेपत्रकार होत्या, कर्करोगाने निधन झालं आहे त्यांचं. चित्रानंद मासिकातून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली होती. गॉसिप, आता जे सगळे जे चित्रपटसृष्टी संबंधीचे जे काही डॉक्युमेंट्स असतात त्याच्यात गॉसिपच असतं. याच्याबरोबर हे गेलं होतं, मागच्या पार्टीला त्याच्याबरोबर दुसरंच होतं. परंतु ललिता ताम्हणे यांनी ही सगळी जी काही गॉसिपची दुनिया होती याला बाजूला सारून सत्य आणि वास्तव या घडामोडींवर लिखाण करायला सुरुवात केली होती. विद्याधर गोखले यांच्या चित्ररंगमध्ये सुद्धा त्यांनी मुक्त पत्रकार म्हणून काम केलेलं आहे. संपादनामध्ये लोकसत्ताची लोकमुद्रा नावाची पुरवणी जी आहे तिचं संपादन त्यांनी केलं होतं. पुस्तकांमध्ये मी स्मिता पाटील हे पुस्तक, नूतन, तेची प्रिया तेंडुलकर, तर ह्या 3 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. कादंबऱ्या 2 आहेत, उजळल्या दाही दिशा, झाले मोकळे आकाश, या 2 कादंबऱ्या त्यांच्या आहेत, त्याही लक्षात ठेवा. विज्ञान तंत्रज्ञानामध्ये करोना उपचारासाठी नासाने जे काही व्हेंटिलेटर्स तयार केलेले आहेत ते बनवण्याचा परवाना त्यांनी भारतातल्या 3 कंपन्यांना दिलेले आहेत. याच्याशिवाय त्यांनी अमेरिकेतल्या 8 कंपन्या आहेत, ब्राझीलमधलीही 1 कंपनी आहे. पण आपल्याला त्याच्याशी हे नाही, आपलं भारताशी रिलेटेड कुठल्या 3 कंपन्या आहेत. भारत फोर्ज लिमिटेड पुण्यातली कंपनी आहे. अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीज प्राली बँगळूरमधली कंपनी आहे. आणि मेधा सर्वो ट्रायविज प्राली ही हैदराबादमधली आहे. आणि या 3ही कंपन्यांना नासानी व्हेंटिलेटर्स बनवण्याचा परवाना दिलेला आहे भारतात. सो भारतातल्या 3 कंपन्या ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जगात किती कासवांच्या प्रजाती आढळतात आणि त्यापैकी किती प्रजाती भारतामध्ये आहेत, तर 7 आढळतात, 4 भारतामध्ये घरटी बनवतात. सुपर मशरूमपासून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीचं फंगल पावडर आसामनी बनवलेलं आहे तिथल्या एक विद्यापीठाने. त्याच्यानंतर मद्याचा व्यापार आणि मद्यसेवन
हा मूलभूत हक्क नाही, हे कोर्टाला सांगणारं राज्य जे आहे किंवा ज्याला दिल्ली हे आहे. त्याच्यानंतर न्यायालयात हिंदीला कार्यालयीन भाषेचा दर्जा देणाऱ्या कोणत्या राज्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयातील याचिका दाखल केली गेली? हरियाणा. ओके, कारण हिंदी बोलणारे, हिंदी न बोलणारे जे काही वकील आहेत त्यांच्यात डिस्क्रिमिनेशन होणार. एक देश दोन व्यवस्था, चीन, हाँगकाँग. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन. आजचे प्रश्न घ्या. 2019-20मध्ये सकल राष्ट्रीय उत्पाद किती आहे, जे 11 वर्षातील सर्वात कमी आहे? 5.5%, 4.2%, 3.1%, 4.5%. अजित जोगी यांच्याबद्दल बिनचूक विधान ओळखा. छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री होते. जनता काँग्रेस छत्तीसगडला या पक्षाची स्थापना त्यांनी केली. ते IAS अधिकारी होते, नंतर राजकारणात आलेत. वरील सर्व 1, 2, 1, 3, फक्त 1. करोनासाठी कार्यरत स्वास्थ्य कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने किती रुपयांचा विमा जाहीर केला आहे? 1 कोटी, 2 कोटी, 50 लाख, 75 लाख. मेजर सुमन गवानी यांनी कोणत्या देशात महिला शांतसेनेच्या अभियानासाठी संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांना? इस्रायल, पॅलेस्टाईन, श्रीलंका, दक्षिण सुदान. मजुरांना स्वगृही आणण्यासाठी विमानाचा वापर करणारं पहिलं राज्य कुठलं? मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, राजस्थान. तर या प्रश्नांची उत्तर तुम्ही देणार आहात. कालच्या स्पॉटलाईट सिनॅगलाही तुम्ही खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटला लाईक करा, शेअर